हॅलो नमस्कार, मी सुप्रिया. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये, छान अशा व्हिडिओमध्ये. तर आता सुरुवात आहे खरवस बनवायची. तर त्यासाठी मी अर्धा लिटर दूध घेतलंय म्हशीचं. त्यानंतर पाव पाव लिटर चीक आहे आणि पाव किलो त्यासाठी गूळ घेतलाय आणि पाव चमचा वेलची आणि सुंठ पावडर. तर आता गूळ आणि चीक मिक्स केला दुधात आणि गूळ बारीक होईपर्यंत चांगला मिक्स विरघळवून घ्यायचं आहे आपल्याला दुधात. तर आणि त्यानंतर वेलची पूड टाकली आणि हे विरघळवून घेतलं. गूळ छान विरघळेपर्यंत मिक्स करून घेतलं. त्यानंतर साईडला कुकरमध्ये पाणी ठेवले गरम करत. पाहू शकता पाण्याला उकळी आलेली आहे. तर कुकरमध्ये मी 2 ग्लास पाणी ठेवले आणि त्यानंतर हे 1 लिटरचं पातेलं आहे. तर त्याच्यामध्ये चीक ठेवून दिला आणि वरती झाकण लावून पुन्हा कुकरचं झाकण लावून आपल्याला 7-8 शिट्ट्या करायच्या आहेत. तर पाहू शकता 7-8 शिट्ट्या झालेल्या आहेत. त्यानंतर आपला खरवस तयार आहे. आता चाकूने छान वड्या पाडून घेते. तर आधी तिला खूप भूक लागली होती, तर तिला राहत नव्हतं. तिलाही खूप आवडतो खरवस. तर तिला काढून देत आहे. तर पाहू शकता किती छान झालंय. त्यानंतर मसाला भात. तर त्यासाठी 2 चम्मच तेल घेतलं. 1 कांदा मीडियम साईजचा, टमाटर तर अर्धा टमाटर होता तर तोही टाकला त्याच्यामध्ये. 1 तमालपत्र आणि छान लालसर होईपर्यंत परतून घेतलं. त्यानंतर भाज्या. तर भाज्या काही जास्त नव्हत्या, फ्लावर होता. तर 1 वाटीभर फ्लावर, बटाटा 1 बटाटा मीडियम साईजचा घेतला. त्यानंतर पनीर होतं, घरीच बनवलं होतं. तर पाव किलो होतं पनीर, तर तेही टाकलं. तर मुलांना खूप आवडतं पनीर. आणि फ्लावर तर ते टाकले. त्यानंतर मसाले. तर पाव चमचा हळद, कांदा लसूण मसाला 1 चमचा, मिरच्याही 4 टाकल्या होत्या. त्यानंतर आलं लसूण पेस्ट 1 छोटा चमचा, तीही घातली त्याच्यामध्ये. छान भाज्या मिक्स करून घेतल्या. तर त्यानंतर राहिली फरसबी, तर तीही बारीक चिरून घेतली, तीही टाकली आणि तेही छान मिक्स करून परतवून घेतलं. तर हा इंद्रायणीचा तांदूळ आहे. तर आम्ही 3घच होतो घरी, त्यामुळं 1.5 वाटी घेतला होता छोटा. तर तोही छान निवडून स्वच्छ धुवून घेतला 2 पाण्याने आणि तोही मिक्स केला त्याच्यामध्ये. त्यानंतर तांदूळ बुडतील एवढं पाणी घातलं आणि चवीनुसार मीठ. तेही छान मिक्स करून घेतलं. वरून कोथिंबीर, भरपूर कोथिंबीर घातली त्याच्यामध्ये चिरून आणि मिक्स करून कुकरला 3 शिट्ट्या करून घेतल्या. तर पाहू शकता 3 शिट्ट्या झालेत आता. भात तयार आहे. तर जवळपास दुपारचे 2 वाजले होते, कारण आज घर आवरायला काढलं होतं. तर पाहू शकता भात आणि कलरही खूप छान दिसतो. त्यानंतर जेवण केलं आम्ही आणि त्यानंतर पुन्हा साफसफाईला सुरुवात. तर आज सुट्टी होती. तर आजचा वार आहे शनिवार 30 तारीख. तर म्हटलं सुट्टी आहे तर आपलं आवरून घ्यावं पाडव्याची तयारी. आणि तसंही विटाळ होता घरी त्यामुळं गावाला, तर ती साफसफाई करून घेतली. आता संध्याकाळी 4 वाजले. तर मुलांना भूक लागली होती, त्यासाठी मग पापड केलेच होते, पण अजून ते तळले वगैरे नव्हते, बनवून ठेवले होते तसेच, तर वेळच नव्हता तेवढा. तर मुलांना पापड, मसाला पापड खायचा होता, तर 4-5 पापड तळून घेतले पाहू शकता. तर हे घरीच बनवलेत, किती छान होत आहेत. तर डबल फुलतंय पापड. तर 4-5 पापड तळून घेतले. त्यानंतर त्याच्यासाठी जो मसाला पापडासाठी कांदा, टमाटर, कोथिंबीर तर ती चिरून घेतली. 1 कांदा, 1 टमाटर आणि शेव. तर शेवशिवाय अपूर्णच आहे पापड. आणि त्यानंतर मग पापड बनवले. तर लाल तिखट, चाट मसाला तोही वापरला त्याच्यामध्ये. तर पहिला चिमटभर लाल तिखट घेतलं, तर ते घेतलं पेरून त्याच्यावरती. त्यानंतर चाट मसाला, कांदा तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, कमी जास्त. तर मी थोडं कमीच टाकलं होतं, कारण मुलांना जास्त नाही आवडत कांदा टमाटर. त्यानंतर शेव, वरून थोडासा चाट मसाला. तर असे सगळे पापड बनवून घेतले. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.